हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। नेहमीच आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघत असतो, तर त्यामध्ये आज आपण बघणार आहोत व्हेज लॉलीपॉप। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्स प्लीज सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। मी इथे 6 मीडियम साइजचे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत। ते व्यवस्थित आता आपण मॅश करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये याची आपण काळजी घ्यायची आहे। व्यवस्थितपणे मॅश झाल्यानंतर आपण त्यात बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत। त्यापैकी मी इथे वापरते अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप मटार, अर्धा कप बारीक चिरलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि अर्धा कप टोमॅटो बारीक चिरलेला, सोबतच थोडेसे स्वीट कॉर्न्स। आता मी घालते 1 टीस्पून चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून ऑरिगॅनो। सोबतच मी इथे वापरते 1 सॅचेट मॅगी मसाला, चवीनुसार मीठ, एक ते 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग पावडर, 1 टीस्पून जिरे पूड आणि 1 टीस्पून धने पूड, सोबतच 1 टीस्पून गरम मसाला। आणि हे आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। यामधील कुठलं साहित्य जर तुम्हाला आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता, किंवा मुलं एखादी जर भाजी खात नसतील तर तुम्ही ती भाजी यामध्ये ॲडही करू शकता। आता मी यामध्ये घालते 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतरही जर तुम्हाला हे मिश्रण अजून पातळ आहे असं वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालू शकता। आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेते आणि अशा प्रकारे लांबट आकाराचे याचे गोळे बनवून घेते। सोबतच एक यामध्ये मी स्टिक घातलेली आहे, आईस्क्रीमची स्टिक असते तशी, कारण आपल्या रेसिपीचं नावच आहे व्हेज लॉलीपॉप। तुम्ही या प्रकारे छोटे छोटे गोलाकार गोळे सुद्धा करू शकता, कोणताही आकार तुम्ही याला देऊ शकता। व्यवस्थितपणे ते स्टिकमधून निघणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे। मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि अशा या स्टिक तयार करून घेते। आता या स्टिक आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतोय। व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे वरचा जो आपल्याला क्रंच आहे तो खूप छान मिळेल। अशा प्रकारे आता हे मी व्यवस्थितपणे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलेलं आहे आणि हे आपण आता तेलामध्ये सोडतोय। तेल व्यवस्थितपणे गरम झालंय हे आधी आपण चेक करूया। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे आपल्या लॉली स्टिक त्यामध्ये फ्राय करून घेऊया। मुलांना ज्या कोणत्या भाज्या त्यांच्या पोटामध्ये घालायच्या असतील
त्या सर्व तुम्ही अशा प्रकारे त्यांना भरवू शकता आणि मुलंही अगदी आवडीनं खातील. एकदम गोल्डन ब्राऊन कलरवर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम हाय फ्लेम न ठेवता मीडियम फ्लेमवरच आपण हे फ्राय करतोय. तुम्ही इथे बघू शकता खूपच सुंदर कलर आलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि टोमॅटो सॉससोबत सर्व करा. हा माझा मोठा मुलगा खूपच आनंदाने हे एन्जॉय करतोय. हे व्हेज लॉलीपॉप कसे वाटले हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.